नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. एव्हरेस्टवरील त्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले. ग्रीन बूट्स भारतीय जवानांचे. 30 वर्षापूर्वी काय घडले होते? जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर तब्बल 30 वर्षापासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या एका मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. ग्रीन बूट्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मृतदेहाला शिखरावरून खाली आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हा मृतदेह नेमका आहे तरी कोणाचा आणि तो 3 दशकापासून शिखरावर का पडून आहे, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा. 10 मे 1996 रोजी माउंट एव्हरेस्टवर अचानक आलेल्या भीषण हिमवादळात अनेक गिर्यारोहणांना आपले प्राण गमवावे लागले होते. एव्हरेस्टच्या इतिहासातील ही सर्वात जीवघेणी आणि भयानक दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका गिर्यारोहकाचा मृतदेह अजूनही गोठलेल्या अवस्थेत शिखरावरच पडून आहे. तब्बल 30 वर्षांनंतरही या मृतदेहाची खरी ओळख पटलेली नव्हती. गिर्यारोहकांच्या पायात असलेले हिरवे बूट पाहून अनेक जण त्याला जगभरात ग्रीन वूड्स या नावाने ओळखत होते. या दरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी अलीकडेच या गिर्यारोहकाचा मृतदेह शिखरावरून खाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोहिमेचा आराखडा जाहीर केला. या आराखड्यात ग्रीन वूड्स म्हणून ओळखला जाणारा हा मृतदेह भारतीय लष्कराचे लान्स नायक दोरचे मोरूप यांचा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.